ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಹಂಗರ್ಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಹೃದಯ ವಿದ್ರಾವಕ ಘಟನೆ ಸಂಭವಿಸಿದೆ. ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ನಿಂದ ಉಂಟಾದ ಭೀಕರ ಅಗ್ನಿ ಅವಘಡದಲ್ಲಿ ಒಂದು ಕುಟುಂಬದ ಸಂಪೂರ್ಣ ಜೀವನೋಪಾಯ ಸುಟ್ಟು ಭಸ್ಮವಾಗಿದೆ. ರಾಜು ಭರ್ಮಾ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏಕಾಏಕಿ ಬೆಂಕಿ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡು ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದ ಎಲ್ಲ ಸಾಮಾನುಗಳು ಬೆಂಕಿಗೆ ಆಹುತಿಯಾಗಿವೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಗಳ ಮದುವೆಗಾಗಿ ಬಹಳ ಆಸೆಯಿಂದ ಸಂಗ್ರಹಿಸಿದ ವಸ್ತುಗಳು ಈ ಅವಘಡದಲ್ಲಿ ನಾಶವಾಗಿವೆ. ಇದರಿಂದ ಕುಟುಂಬ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಿರಾಶ್ರಿತವಾಗಿದೆ. ಈ ದುರ್ಘಟನೆಯಿಂದ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ದುಃಖದ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ. ಇಂಥ ಸಂಕಷ್ಟದ ಸಮಯದಲ್ಲಿ लक्ष्मीताई फाउंडेशन ನೆರವಿಗೆ ಮುಂದಾಗಿ ತುರ್ತು आर्थिक सहायವನ್ನು ಒದಗಿಸಿದೆ. इथं आमच्या घरामध्ये आग लागलेली आणि 2 दिवसापूर्वीच कार्यक्रम लग्नाचा होता आमचा. तर 2 दिवसापूर्वी लग्नाचा कार्यक्रम आहे. त्याच्यासाठी आम्ही कपडे लत्ते असं आणलेलो आणि आमचे कपडे पण घरातले होते ते जळले. भांडी, तांदूळ, भात. ते झाल्यानंतर तुम्हाला कुणाला भेटलं? आम्ही मॅडम त्यांच्याकडे जाऊन भेटलो. मॅडमच्याने आम्हाला सांगितले की काहीतरी हे करतो, कारवाई करतो म्हटले. मग सकाळी दोघांना सांगितले की असं जाऊन त्यांच्या घरी जाऊन भेटून आता संध्याकाळी आलेत. आता त्यांनी आम्हाला 1 लाख रुपयाचं हे दिले. ಸ್ಥಳೀಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮೂಲಕ ಈ ಸಹಾಯವನ್ನು ತಲುಪಿಸಲಾಗಿದೆ. ಸಂಕಷ್ಟದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ನೆರವಾಗುವುದು ಮಾನವೀಯತೆಯ ನಿಜವಾದ ಲಕ್ಷಣ ಎಂದು ಹೇಳಿ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಧೈರ್ಯ ತುಂಬುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಲಾಗಿದೆ. आमच्या भागाच्या लाडक्या आमदार सौ लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या मार्फत आमच्या उसगाव विभागचे काँग्रेसचे अध्यक्ष तसेच मनोहरअण्णा बेळगावकर, आमचे सातेरी अण्णा आणि इतर गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक. कारण आज इथे येण्याचं कारण म्हणजे परवा दिवशी श्री राजू भर्मा पाटील यांच्या घराला आग लागून त्यांची बरीचशीच नुकसान झालेली आहे आणि ती नुकसानी पाहण्याकरता म्हणून मॅडमच्या पीएना व आमच्या उसगाव विभागचे अध्यक्ष तसेच मनोहरअण्णा बेळगावकर व गावातील इतर सर्व लोकप्रतिनिधी, काँग्रेस पक्षाचे सर्व युवा कार्यकर्ते आणि महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण त्यांच्या मुलीचं उद्या 7 तारखेला लग्न आहे आणि त्या लग्नाच्या अगोदर 2-3 दिवस हा अपघात घडलेला आहे आणि या अपघातामध्ये त्यांचे सामान बरंचसं नुकसान झालेलं आहे. भात, कपडे, लिवायचे कपडे आणि नवीन पाहुण्यासाठी आणलेले कपडे सर्व जळून खाक झालेलं आहे. आणि ते पाहणी करण्यासाठी म्हणून लक्ष्मीताई हेब्बाळकरनं मॅडमनं या ठिकाणी उसगाव विभागचे अध्यक्ष दिसूरकर अण्णांना व सातेरी अण्णांना तसे मनोहर अण्णांना या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि ते आम्ही जाऊन पाहणी केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या लक्ष्मीताई हेब्बाळकर मॅडमच्या वतीनं आमच्या गावामध्ये म्हणजे कलमेश्वर समुदाय भवन व कलमेश्वर मंदिरसाठी 1-2 कोटी फंड घातलेला आहे आणि त्याची या ठिकाणी आता काम सुरू होत आहे. मंदिर आमचं जीर्णोद्धार करण्यासाठी या ठिकाणी गावातील कमिटी या सक्षम काम करत आहेत. आणि तेव्हा म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम आमच्या भागाच्या लाडक्या आमदार व कर्नाटक राज्याच्या बाल विकास मंत्री यांचं आमच्या हंगरी गावच्या वतीनं ಅಭಿನಂದನ ವ ಶುಭೇಚ್ಛೆ. ಇದೀಗ ರಾಜು ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಈ ಕಠಿಣ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಎದುರಿಸಲು ಶಕ್ತಿ ದೊರೆಯಲಿ ಎಂಬ ಆಸೆ ವ್ಯಕ್ತವಾಗುತ್ತಿದೆ. आज रोजी हंगिरगाव गावचे राजू भर्मा पाटील यांच्या 2 दिवसापूर्वी यांच्या घराला अचानक आग लागल्यामुळे सकाळी या गावातील ग्रामस्थ व आमच्या पक्षाचे संपूर्ण कार्यकर्ते व मॅडमला भेट दिल्यानंतर आमच्या भागाचे आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी सर्वांनी भेट ह्या गावच्या हंगिरगा गावच्या प्रतिनिधींनी भेट दिल्यानंतर मॅडमने सारासार यांचा विचार करून आणि काही लग्न 2 दिवसामध्ये आहे म्हटल्यानंतर मॅडमने सारासार विचार करून या कुटुंबांना या लग्नासाठी 1 लाख रुपयाची मदत केलेली आहे. आणि संपूर्ण कुटुंबाची एक विचारपूस करून मॅडमने हे करले देणगी जाहीर करलेली आहे. आणि ती आम्ही या गावचे संपूर्ण सुपुत्र व मनोहरांना सात्रे यांना संपूर्ण आम्ही त्यांना ही राजू पाटील यांना सुपुत्र करत आहे. त्यांनी ही देणगी स्वीकारावं आणि असंच संपूर्ण
ಇಂತಹ ಇನ್ನೂ ಅಪ್ಡೇಟ್ಗಳಿಗಾಗಿ ಫಾಲೋ ಮಾಡಿ ವಾಯ್ಸ್ ಆಫ್ ವೆನುಗ್ರಾಮ್ಗೆ.